जालना जिले के भोकरदन तालुका में स्थित केदारखेड़ा गांव के सैकड़ों किसानों ने जालना भोकरदन मुख्य मार्ग पर 1 से 1.5 घंटे तक सड़क रोको आंदोलन कर अपने बकाया भुगतान की मांग को लेकर प्रशासन और पुलिस के खिलाफ आक्रोश जताया। भोकरदन तालुका के केदारखेड़ा में किसानों ने एक स्थानीय व्यापारी पर मक्का, सोयाबीन, तूर और कपास खरीदकर भुगतान न करने का गंभीर आरोप लगाया है। किसानों का कहना है कि 2024 से 25 खरीफ सीजन में करोड़ों रुपए का माल बेचने के 10 महीने बाद भी उन्हें एक पैसा नहीं मिला। किसानों ने बताया कि कई बार भोकरदन पुलिस में शिकायत की गई, लेकिन एफआईआर दर्ज तक नहीं की गई, जिससे आक्रोश बढ़ता गया। न्याय न मिलने से नाराज होकर आज हजारों किसानों ने जालना भोकरदन मुख्य मार्ग पर सड़क जाम कर दिया। कृष्णा मनोदास ठोंबरे उर्फ बापू, कृष्णा बापू, आम्ही आतापर्यंत मार्चपर्यंत हे शेतकरी यांचे माझे व्यापाऱ्याचे खूप चांगले संबंध होते, पण यांनी काय केलं, आमचा सहारा घेऊन शेतकऱ्याकडून माल घेतला आणि आमचं नाव दाखवलं। आम्ही त्याला मार्चपासून सांगितलं, बाबा शेतकऱ्याचे पैसे दे। त्यांनी सांगितलं की बाबू माझं लोन होऊ लागलं, 2 कोटीचं 1 कोटीचं लोन झालं की मी तुम्हाला पैसे देतो। असं करून करून आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नारायणजी कुचे साहेब यांच्याकडे मिटिंगी घेतल्या, आम्ही वारंवार मिटिंगी घेतल्या। यांनी सांगितलं की दादा मी जमीन विकतो, जमीन विकल्याच्या नंतर मी सर्वांचे पैसे मला द्यायचे आणि मला पणाचे पैसे ठेवायचे नाही। ज्याच्या वेळेस जमीन विकायचा त्यांनी विषय काढला, त्याच्यावेळेस आम्ही त्यांना पार्टी आणली की तर मार्केटचे भाव चालू आहे, खाली जागेचे 3 लाख, बांधकामाचे चांगली जागा मार्केटला असली तर 10 लाख, तो 20 लाख सांगतोय, 25 लाख सांगतोय। असं करून मग व्यवहार झाला नाही, लोक त्रस्त झाले आणि या शेतकऱ्याचे पैसे आतापर्यंत आपण कापसाला भाव द्या याच्यासाठी मोर्चे केले। पण आता पहिली वेळ अशी आहे भोकरदन तालुक्यामध्ये की कापसाचे पैसे भेटायसाठी मोर्चे करायला लागला की हे देश किसान प्रधान देश आहे, जय जवान जय किसान म्हणतो आपण, पण याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि यांना 200 लोकांना चेक दिलेले आहे, ते कोर्टाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे ही माझी नम्र करून विनंती शासनाला आणि कोर्टाला। आम्ही आज रस्ता चक्का जाम आंदोलन याच्यासाठी केलं होतं। हा व्यापारी आम्हाला 3-4 महिन्यापासून सारखं असं परेशान करतोय, आज पैसे देतो उद्या पैसे देतो, पण तो काही पैसे द्यायचं नावच घेणार नाही। त्याच्यामुळे आज सगळ्या महिला आणि आम्ही शेतकरी सगळं एकजुटीत इथं जमा झालो आणि त्याच्यासाठी आम्ही चक्का जाम आंदोलन केलं होतं। सारखं अशा बऱ्याच वेळेस आम्ही इथं आलो, प्रत्येक वेळेस त्याने आम्हाला असे उडवडीचेच उत्तर दिले की आम्ही ह्या मीटिंग मध्ये पैसे देऊ, तुम्ही ह्या वेळेस जमा व्हा, आम्ही पैसे देऊ, त्यावेळेस जमा व्हा, आम्ही पैसे देऊ, पण तो काही तयार होईना नाही आमचे पैसे द्यायला। अक्षरशः उन्हाळ्यामध्ये आमच्या मुलांचे लग्न, मुलीचे लग्न पैसे देतो म्हणून अशी फसवणूक करून त्यांनी लग्न मोडले, पण त्यांनी काही आमचे पैसे दिले नाही। आता आम्ही शेतकऱ्यांना आता कर्ज घेऊन शेतीमध्ये दुसरी पेरणी करायची वेळ म्हणजे आली, त्यांनी केले, सगळ्या शेतकऱ्यांनी तसंच केलेलं आहे। कर्ज घेतलं, कर्ज घेऊन आणि शेती पेरली आणि हक्काचे पैसे आम्हाला आज काही भेटले नाहीये। एवढं आमचं असं आव्हान आहे सगळ्यांना, कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना आमचं आव्हान आहे, सगळ्या पक्षीय नेत्यांना आमचं असं आम्ही तळतळून आव्हान करतो की सर आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे द्या आणि असं हात जोडून विनंती करतो, तळतळून विनंती करतो। कारण आज आमचे कोणाला MBBS टाकायचंय, कुठे कॉलेजची फी भरायची आहे, पण आज ती आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आमच्या मुलं शिक्षण वाचून सुद्धा घरी बसण्याची वेळ आलेली आहे। एका शेतकऱ्याचे 5-6 लाख 10 लाख असे त्यांनी 9 वर्षापासून पैसे दिलेले नाहीये। तर माझ्या शासनाला असे आव्हान करते मी की आमच्या पाठीमागे उभं राहा आणि आम्हाला जास्तीत लवकरात लवकर आम्हाला हक्काचा, आमचा कष्टाचा पैसा मिळवून देण्याचा आम्हाला प्रयत्न करावा आणि आम्हाला साथ द्यावी। हा सर, ना रुक्मान रावसाहेब कदम, राणा चांदे ठोंबरे, मी तिथून बोलते, इथं आलेले, यांच्याकडे आमच्या घरच्यांनी आणून घातला होता माल।